सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीने सुमारे 17 लाख रुपये खर्चून उभारलेला आरओ फिल्टर प्लांट वर्षभरात नंतरही बंदच असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज घागर नळाला लाव आंदोलन केलंय। स्वच्छ पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीने फिल्टर प्लांटच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलंय। प्लांट महिनाभरात सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते, मात्र ते अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। आंदोलकांनी प्लांटचे पूजन करून नळाला प्रतिकात्मक घागर लावत प्रशासनाचे लक्ष वेधलंय। आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने नुकतेच दुरुस्तीचे काम सुरू केलंय, मात्र प्लांटमधील मोटारी जळालेल्या अवस्थेत आढळला असून दुरुस्ती दरम्यान एका कर्मचाऱ्याला विजेचा धक्का लागल्याची गंभीर घटना घडली आहे। यामुळे प्लांटच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पाणी पुरवठा सुरू करण्यापूर्वी अधिकृत प्रयोगशाळेत पाण्याची गुणवत्ता तपासावी आणि प्लांटची तांत्रिक तसेच विद्युत सुरक्षा सुनिश्चित करावी अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। विशेष म्हणजे आंदोलनादरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी आंदोलनस्थळी पाठ फिरवल्याने ग्रामस्थांची नाराजी अधिकच वाढली आहे। जोपर्यंत संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून फिल्टर प्लांट सुरू करण्याबाबत ठोस कार्यवाही करत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास उद्यापासून अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। आज कापडणे गावात समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने 17 लाख रुपये खर्च करून जो आरओ फिल्टर प्लॅन चालू केलेला होता 2020 साली, तो नेमका गावासाठी, लोकांसाठी का फक्त वैयक्तिक टक्केवारीसाठी का स्वतःचं काही हित जोपासण्यासाठी 2020 साली सुरू करण्यात आलेला आरओ फिल्टर प्लॅन आज 6वं वर्ष लागून गेलं। 6 वर्षामध्ये 6 थेंब पाणी जर त्या आरओ प्लॅनमधून निघत नसेल तर 17 लाख रुपये खर्च करण्याचा अट्टहास त्यावेळेस का करण्यात आला आणि करण्यात आला मग सुरू आरओ फिल्टर प्लॅन सुरू का केला नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे। दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी 2025ला कापडणे ग्रामस्थांच्या वतीने व पाणी संघर्ष समिती यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं, तेव्हा सदर हा प्लॅन निदर्शनास आला। सदर जल मिशन अंतर्गत झालेल्या कामामुळे ज्या ठिकाणी आरओ प्लॅन होता त्या ठिकाणी जल मिशनच्या वतीने हा प्लॅन तोडून तिथे पाण्याची टाकी उभारली, पण आरओ प्लॅन काढण्याची परवानगी न घेता त्यांनी तिथे त्या जागेवर पाण्याची टाकी बांधली। त्यानंतर जे जल मिशनचे ठेकेदार आहेत परशुराम देवरे साहेब यांनी सदर हा प्लॅन काढून 5 वर्षापासून जिल्हा परिषद शाळा इथे ठेवण्यात आलेला होता, धुडखात पडलेला होता। धुडखात पडल्यानंतर मागच्या वर्षी आंदोलनाच्या निदर्शन आल्यानंतर त्यांनी व ग्रामपंचायतीने अशी लेखी स्वरूपात माहिती दिली आणि हे दिलं की आम्ही आंदोलन संपल्यानंतर 1 महिन्यात तुम्हाला पाणी सुरू करून देऊ। त्या गोष्टीला आज 1 वर्ष झालं तरी पण 1 थेंब पाणी आलेलं नाही। सदर याच्या पुढे आणि आज पण सकाळपासून समस्त ग्रामस्थ घागर नळाला या आंदोलनाला बसले। आतापर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासक म्हणून काही व्यक्ती असतील कोणीही या ठिकाणी आलेलं नाही। आणि दुसरी गोष्ट, हे आंदोलन चालू आहे, उद्या उठून जर आंदोलन किंवा ग्रामपंचायतीने प्रशासकांनी जर दखल नाही घेतली तर आम्ही उद्या BDO साहेब, कलेक्टर साहेब, CO साहेब यांना निवेदन देऊ। निवेदन दिल्यानंतर त्याची जी पुढची कारवाई सदर आम्ही कापडणे ग्रामपंचायतीवर 17 लाखाविरुद्ध केस करणार आहोत, ही आमची पुढची दिशा असेल।